आज मी डोसे बनवले आहे, आप्पे बनवले आहे आणि शेंगदाण्याची चटणी बनवली आहे। तर आता 11 वाजले। फक्त एवढं सर्व फक्त 3 आयटम करण्यासाठी मला किती वेळ लागला बघा। 11 वाजले। फक्त मी डोसे बनवले, आप्पे बनवले आणि चटणी बनवली आणि तुम्ही बघू शकता माझ्या घराचा काय मी पसारा करून ठेवलाय बघा। आता 3 वस्तू बनवण्यासाठी पूर्ण किचनचा हे झालाय बघा। म्हणजे किचन मध्ये तर मी केलाच आहे पसारा, तो तर झालेलाच आहे, पण किचनवर मध्ये होती म्हणून माझं घराकडे लक्ष नव्हतं। तर तुम्ही घरातला पण पसारा बघू शकता। आणि इथे रोनक आणि रोनकचा भाऊ खेळतोय बघा। म्हणजे आज माझं लक्ष कुठेच नाहीये। डोसा, इडली, सांबार, चटणी हे करण्यातच गेलाय। आणि हा मस्त टीव्ही बघतोय। कोंबडी ओरडत आहे म्हणून मी आता दार उघडणार आहे। बघू ती का ओरडत आहे तर। काही तर दिलं नाही, विनाकारण ओरडत आहे। आता फक्त मीने हातरण उचललेला आहे, मस्त झटकून वगैरे घेतलेला आहे आणि ब्लँकेट वगैरे बघा इथे ठेवून दिलंय। गादी पण इथे ठेवून दिलेली आहे, हाय की नाही रोनक? ए ऋषभ तू काय बनवत आहे रे बा? मी टावर। काय टावर? काय रोनक? टावर। टावर नर बाबू, टावर नसते ना। टावर म्हणाल। आणि तू काय बनवत आहे दिवानी? हे गुल्लेर नाही का, हे सहा पाडत आहे गुल्लेर। आणि तुम्ही ती आज घरी काय बरं ते सांगा चला पटकन। पण आज तर सुट्टी आहे। कसली सुट्टी आहे? आम्हाला शाळेत काय काय दिलं होमवर्क सांग का? काय आहे? नाही। अरे बाप रे, मी सांग का काय म्हणताय तुम्ही? आज घरी काऊ ना तुम्ही? सुट्टी आहे। हो तर सुट्टी आहे, कशाची सुट्टी आहे? काय आहे आज? संडे। संडे आहे हे म्हणते, शनिवार आहे। हा रोनक आज शनिवार आहे। मग सुट्टी कधी असते? शनिवारी असते का रविवारी असते? मग तू आज शनिवार कसं काय बोलला? बघा 1:45 झाली, आता माझं सर्व आवरलंय। भांडे घासून घेतले आणि मगाशी बघितलं ना माझं किचन कसं पसाऱ्याने मी भरून ठेवलेलं। आता बघा कसं एकदम क्लीन केलंय बघा, हो की नाही? आणि घरात पण किती पसारा झालेला बघा। आता ते पण मी आवरून टाकलं, पूर्ण पसाराच आवरला, मस्त घर एकदम स्वच्छ केलेलं आहे। आणि मी हे लोणचं टाकलंय। आता या लोणच्याचा मला वाटतं 4था दिवस आहे, पण त्याला 7 दिवस असंच ठेवायचं। पण त्याला सकाळ संध्याकाळ त्याला उघडायचं आणि फोडी एकदम मिक्स करून घ्यायच्या, खालवर असं करून घ्यायचं, नाही परत असंच बंद करून ठेवायचं। 7 दिवस असं करायचं। मग नंतर त्याचा वरचा कापड काढला तरी चालेल, फक्त झाकण लावून असलं ना तरी पण चालेल। आणि बघा तुम्हाला आता दुसरा पण रूम दाखवते। इथे पण मगाशी किती पसारा होता बघा। आता बघा मी सर्व आवरले बघा, बघून घ्या। तरी रोनकनी बघा आता मला वाटतं तो गोट्या टाकून गेला इथं बघा। आवरलं सर्व। घरामध्ये सफाई असली ना तर चांगलं वाटतं। आता मी सांगते, मी सकाळी 6 वाजता उठलेली आहे आणि 1:45 वाजला। फक्त काय केलं मी, आप्पे, डोसे आणि चटणी एवढं सर्व करण्यातच माझा अर्धा दिवस गेला। आता मी जरा वेळ आराम करते, पण आराम करायला गेली ना मग रोनक येणार, मम्मा मला भूक लागली, मम्मा मला हे दे, मम्मा मला ते दे। तर मला तर असं काय झोपायला तर आता भेटणार नाहीये, पण जरा वेळ पडते, मग रोनक आला का मी उठेल। चला बाय। मग कोंबड्यांसाठी आम्ही इथं स्पेशल केलं, याच्यामध्ये आम्ही त्याला कोंबड्यांना टाकून बंद करतो। अंडे दिल्यावर ती आवाजच देते, आवाज दिल्यावर आम्ही उघडतो। पण आमच्या घरामधली एक कोंबडी आहे ना, ती डाल्यामध्ये बसतच नाही। बसली ना कुठे बसणार, हे बघा, हा इथे अशी बसणार इथे। आता तुम्हाला मी दाखवते। आता इथे ती बसली आणि अंड दिलं आणि उठताना तिने बघा अंड खाली पाडून टाकलं बघा।
अशी करते ती. कसला आराम आता, हे उचलायचं, हे जर नाही उचललं तर पुरा रूममध्ये वास होणार. ठीक आहे, चला मग मी आता हे सफाई करून घेते.